नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ची मोठी अपडेट समोर आलेली आहे। भरती प्रक्रियेला आता प्रत्यक्ष वेगात येत असून जाहिरात अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। चला तर मग जाणून घेऊया आजची संपूर्ण माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की 1 मे 2026 पासून जाहिरात अपलोड प्रक्रिया सुरू झालेली आहे। या प्रक्रियेला स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था यांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला भेटत आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्था यांची प्रक्रिया संत गतीने, तर खाजगी संस्थांचा चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला भेटत आहे। 1 मे 2026 पासून जाहिराती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, तर 31 मे 2026 ही अंतिम मुदत ठेवण्यात आली होती। स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्थांनी संच मान्यतानुसार 80% रिक्त पदाची माहिती पोर्टलवर भरायची आहे। तर भरती प्रक्रियेला प्रत्यक्ष वेग येत असून पवित्र पोर्टलवर खाजगी संस्थांचा चांगला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात संस्था जाहिराती अपलोड करत आहे। प्रक्रियेला चांगला वेग मिळत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रक्रिया अजूनही काहीशी संत गतीने सुरू आहे। अद्यापही अनेक संस्था माहिती अपलोड करण्यात मागे आहे, तर प्रक्रियेचा वेग वाढण्याची गरज आहे। दोन्ही संस्थांचा सहभाग वाढल्यास भरती प्रक्रिया आणखीन गतिमान होईल। भरती प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। अनेक तांत्रिक बाबी अजूनही प्रलंबित असल्यामुळे उमेदवार आणि विविध संघटनांकडून भरती प्रक्रियेला किमान 15 दिवसाची मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे। ही मुदतवाढ का आवश्यक आहे? तर अनेक तांत्रिक बाबी अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत। उमेदवारांना कागदपत्रे व माहिती पडताळणीसाठी वेळ आवश्यक आहे। योग्य व पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी अधिक वेळ मिळणे गरजेचे आहे। तसेच यामध्ये समावेश असलेल्या महत्त्वाच्या बाबी, समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे। केंद्र प्रमुख भरतीचा निकाल जाहीर होणे बाकी आहे, त्याचा परिणाम भरतीवर होणार, म्हणून उमेदवार आणि विविध संघटनांकडून भरती प्रक्रियेला किमान 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी अशी एकमुखी मागणी केली जात आहे। माध्यमिक विभागासाठी मोठी आनंदाची ही बातमी आहे। नांदेड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी माध्यमिक विभागाच्या संस्थांनी रोस्टर अपलोड करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे माध्यमिक विभागातील जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर पोर्टलवर अनेक संस्था सक्रिय होत आहे। रोस्टर अपलोड प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जागा उपलब्धतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। तर उमेदवारांनी काय करायचे आहे? तर उमेदवारांनी आपली पसंती योग्य क्रमाने भरायची आहे आणि सर्व पर्याय काळजीपूर्वक निवडायचे आहे। सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य आणि वैध ठेवायची आहे। कागदपत्राची पडताळणी योग्य प्रकारे करायची आहे। आपल्या आरक्षण प्रवर्गाची योग्य माहिती घ्यायची आहे आणि आरक्षण संबंधी सर्व नियम आणि अटी समजून घ्यायची आहे। तर वरील सर्व बाबीबाबत योग्य माहिती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात आलेली आहे आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट घेत राहा। भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।